नमस्कार मंडळी, मी विजया तुमच्या सर्वांचं आपल्या विजयास किचनमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पुरण तयार झालं हे कसं ओळखायचं। पुरणपोळी हा आपल्या प्रत्येक सणाचा एक अविभाज्य भाग आहे। गुढीपाडवा असो, होळी असो, घरात पुरणाचा सुगंध आला की सण अगदी सुरू झाल्यासारखा वाटतो। आणि त्यात अगदी मऊसूत पुरणपोळी खायचा एक आनंद तर खूप वेगळा असतो। पण बऱ्याच वेळा एकच क्वेश्चन पडतो, पुरण परफेक्ट झाले का अजून शिजवायचंय, हे मात्र कळायला खूप कठीण असतं। चला तर अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊया की पुरण तयार झालं हे कसं ओळखायचं। सर्वात प्रथम तर आपण डाळ शिजवताना जे पाण्याचा वापर करतो, त्या पाण्याचा वापर आपण कटाच्या आमटीसाठी करतो। आणि ते पाणी जेवढं हवं तेवढं आपण काढून घेतलं आणि डाळ एकदम मऊसूत शिजली आणि मऊसूत शिजल्यानंतर एक चाळण घ्यायची आणि चाळणीमध्ये डाळ ओतून घ्यायची आणि पाणी सर्व काही आहे पाणी ते निथळून घ्यायचं। ते पाणी निथळलं की आपल्या आवडीनुसार कुणाला पुरणपोळी खूप गोड लागते तर कुणाला कमी गोड लागते। आता मी ते 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो पुरण डाळ घेतली होती, चण्याची डाळ। तर पाव किलो चण्याच्या डाळीसाठी मी अगदी 200 ग्रॅम गूळ वापरलाय। काही जण पाव किलोला पाव किलो देखील वापरतात, प्रत्येकाच्या हे आवडीनुसार आहे। आणि सुंठ वेलची अगदी अर्धा चमचा टाकली होती आणि मिक्स करून घेतलं व्यवस्थित। आणि पुरण तयार झालं की ते घट्ट आणि एकजीव दिसायला लागतं। जसे की तुम्हाला आता इथे दिसत असेल की माझं पुरण तयार झाल्यानंतर मी सुंठ आणि वेलची मिक्स करत आहे आणि आता ते घट्ट दिसायला लागलं आहे। आणि पुरण हलवताना पण आपल्याला लक्षात येतं की कढईला ते चिकटत नाही किंवा टोपाला चिकटत नाही ते, आणि उलट कडांना सोडायला लागतं। ही खूप महत्त्वाची खूण आहे। आणि आता एक सर्वात महत्त्वाची क्लासिक आणि इझी टेस्ट तुम्हाला सांगते। पुरणात एक चमचा उभा ठेवून बघायचा, जर तो लगेच पडला नाही आणि काही वेळ तसाच उभा राहिला तर समजायचं की तुमचं पुरण परफेक्ट तयार आहे। नाही तर खूपदा कसं होतं की पुरणामध्ये जर आपण चमचा उभा करून ठेवला ना तर ते चमचा ऑटोमॅटिकली आपोआप पडतो, मग त्यावेळेला आपल्या पुरणाचं टेक्स्चर अजूनही परफेक्ट। त्यानंतर थोडंसं पुरण हातात घेऊन सुद्धा बघायचं आणि एक मऊसूत गोळा बनतोय का ते चेक करायचं। जर गोळा स्मूथ बनत असेल आणि हाताला अजिबात चिकटत नसेल तर कन्सिस्टन्सी अगदी आपली बरोबर आहे। पुरण तयार झाल्यावर त्याला एक सुंदर अशी हलकी चमक येते आणि रंग एकसारखा दिसतो, म्हणजे आपली जी डाळ असते आणि गूळ हे एकत्र व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आपल्याला जाणवतं। आणि जेव्हा आपण ते पुरणाच्या भांड्यातून किंवा समजा आपण चाळणीने देखील पुरण तयार करतो तेव्हा सुद्धा खाली एक मऊसूतपणा येतो त्याला, आणि पुरण अगदी मऊसूत लागतं हाताला सुद्धा। आणि एक गूळ वेलचीचा छान सुगंध देखील येतो। बस हे सुगंध जेव्हा येतो तेव्हाच आपल्याला कळतं की आपलं पुरण आता परफेक्ट तयार आहे। आता थोडं लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे जर तुम्हाला पुरण तुमचं पातळ वाटत असेल तर अजून थोडा वेळ ते व्यवस्थित परतून घ्यायचं किंवा सतत हलवत राहायचं। अगदी मध्यम आचेवरती घ्या किंवा बारीक गॅसवरती, फुल गॅसवरती म्हणजे फुल फ्लेमवरती करू नका। जर आपलं भांडं जे असेल ते मधोमध जर पातळ असेल, जे काय असेल टोप कढई तुम्ही ज्याच्यामध्ये पुरण परतत आहात, जर ते मधोमध पातळ असेल तर पटकन पुरण लागण्याची शक्यता असते, म्हणजे करपण्याची शक्यता असते। आणि जर खूप कोरडं झालं असेल आपलं पुरण तर थोडंसं जे आपण पाणी काढतो शिजवताना, म्हणजे डाळ शिजताना जे आपण पाणी बाजूला काढत असतो आमटीसाठी, त्याला कटाची आमटी देखील म्हणतात, तेव्हा ते थोडंसं पाणी किंवा थोडंसं दूध किंवा तूप घालून ते छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आणखी एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे छोटी टीप आहे ही, पुरण वापरण्याआधी ते पूर्ण थंड होऊन द्यायचं। गरम गरम पुरणपोळीमध्ये भरायचं नाही आणि थंड झाल्यानंतरच ते पोळीमध्ये व्यवस्थितरित्या भरायचं। अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट पुरण तयार करू शकता। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।